ओम शांती. ओम शांती. आज दिनांक 1 मे 2021 शनिवार. ज्ञानसागर शिवबाबांचे महावाक्य. बाबा म्हणाले, गोड मुलांनो, तुम्ही आत्मिक नशेमध्ये राहा की आम्ही ईश्वरीय परिवाराचे आहोत. आम्ही आपली गुप्त दैवी राजधानी स्थापन करत आहोत. प्रश्न आहे, मुलांमध्ये कोणती सवय पक्की झाली तर संपूर्ण दिवस खुशीमध्ये राहतील. मुलांमध्ये कोणती सवय पक्की झाली तर संपूर्ण दिवस खुशीमध्ये राहतील. उत्तर आहे, जर सकाळी सकाळी उठून विचारसागर मंथन करण्याची सवय असेल तर संपूर्ण दिवस अपार खुशी राहील. बाबांची श्रीमत आहे, मुलांनो, अमृतवेला उठून बाबांशी गोड गोड गोष्टी करा. विचार करा की आम्ही आता कोणत्या परिवाराचे आहोत, आमचे कर्तव्य काय आहे. जर बुद्धीमध्ये राहील की आपला हा ईश्वरीय परिवार आहे, आम्ही आपली नवीन राजधानी स्थापन करत आहोत, तर संपूर्ण दिवस खुशीत राहाल. ओम शांती. मुलं जाणतात की हा आत्मिक परिवार आहे, बाकी सर्व शारीरिक परिवार आहेत. आत्मिक पित्याचा हा परिवार आहे. जसे लौकिक घरामध्ये मात पिता मुलं असतात, तो झाला हद्दचा परिवार. तुम्ही आता बेहद परिवाराचे आहात. मुलं गायन पण करतात, तुम्हीच माता पिता तुम्हीच, आम्ही बालक तुमचे. तर परिवार झाला ना. रचनाकाराची रचना झाले. तसे तर सर्व मुलं त्यांची रचना आहेत, परंतु जाणत नाहीत. तुम्ही मुलं आता जाणतात. बरोबर बेहद पित्याचा हा परिवार आहे. हे ईश्वरीय विश्वविद्यालय आहे. यांच्यासाठी गायन आहे. विनाशकाळामध्ये प्रीतबुद्धी विजयंती. अशा परिवाराचे गायन गीतेमध्ये नाही. तुम्ही ईश्वरीय परिवाराचे आहात. गुप्त दैवी राजधानी स्थापन करतात. कोणालाही माहीत नाही. तुम्हाला नशा आहे. जे बाबांची आठवण करतील त्यांनाच नशा राहील. देह अभिमानामध्ये आल्यामुळे नशा उतरेल. हा ईश्वरीय परिवार आहे. आम्हाला घरी जाऊन परत दैवी राजधानीमध्ये यायचे आहे. तो दैवी परिवार आहे. हा आसुरी परिवार आहे आणि तुमचा ईश्वरीय परिवार आहे. आत्मिक बापदादाची मुलं भाऊ बहीण आहेत. बस हाच आत्मिक प्रवृत्ती मार्ग आहे. सतयुगामध्ये ईश्वरीय परिवार म्हणणार नाहीत, तेथे दैवी परिवार असतो. बाबा म्हणतात, ईश्वरीय परिवार खूप जबरदस्त आहे. तुम्ही जाणतात, आम्ही ईश्वरीय परिवाराचे आहोत. दैवी राजधानी स्थापन करीत आहोत. अशा गोष्टी स्वतःसोबत करायला पाहिजेत. विचारसागर मंथन करायला हवे. सकाळी उठून आठवणीमध्ये बसाल तर विचारसागर मंथन करण्याची सवय लागेल. आनंदामध्ये राहाल. जेव्हा बाकी सर्व मनुष्य झोपलेले असतात, तुम्ही त्यावेळेस जागृत असतात. तुम्ही सकाळी सकाळी उठून असे विचार करायला पाहिजे. परत पहा, तुम्हाला किती खुशी होते. जी पण श्रीमत मिळते त्यावरती चालायला पाहिजे, तर तुम्हाला खूप खुशी होईल. ईश्वरीय परिवाराची आठवण येईल. आसुरी परिवारापासून मन अनासक्त होईल. नवीन घर जेव्हा तयार होते तर जुन्या घरापासून
आसक्ती निघून जाते. जोपर्यंत नवीन बनवले नाही तोपर्यंत काही ना काही दुरुस्ती करत राहतात. परत त्याच्यापासून मोह नष्ट होत जातो. ही जुनी दुनिया पण अशीच आहे. आता तुम्ही जाणतात हे जुने घर आहे. आम्ही नवीन घरांमध्ये जाऊ, परत नवीन शरीर मिळेल. हा देह पण जुना आहे. आता तुम्ही भविष्य 21 जन्मांसाठी राज्यभाग्य घेत आहात. येथे राज्य करायचे नाही, येथे स्थापना होते. या गोष्टी फक्त तुम्हीच जाणतात. हा गीता ग्रंथ आहे, राजयोग आहे. याला सहजयोग म्हटले जाते. अनेक वेळेस तुम्ही या राजयोग अभ्यासाद्वारे दैवी राज्य स्थापन करतात. तेथे या गोष्टी आठवत नाहीत. तेथे पण या गोष्टी आठवतील तर सुख भासणार नाही, चिंता लागेल. यावेळेस तुम्हाला खूप गुप्त नशा आहे. उच्च ते उच्च बाबांचा हा परिवार आहे. याला ईश्वरीय गुप्त परिवार म्हटले जाते. ईश्वरीय विश्वविद्यालय, ईश्वरी यज्ञ पण म्हणतात. परिवार पण आहे. तुम्हाला खूप गोड बनायचे आहे. भविष्यामध्ये तुम्ही खूप प्रिय बनतात. तुम्ही रूप बसंत आहात. आत्मा रूप पण आहे, बसंत पण आहे. इतकी छोटीशी आत्मा अविनाशी भूमिका वठवते. या वेळेत तुम्ही रूप बसंत बनले आहात. बाबा ज्ञानाचे सागर आहेत. ज्ञान तर तेव्हाच देतील जेव्हा या शरीरामध्ये येतील. तुम्ही जाणतात ज्ञानाची वर्षा करतात. एक एक रत्न लाखो रुपयांचे आहे. आता तुम्हाला बाबांचा परिचय मिळाला आहे. बाबांनी स्मृती दिली आहे. तुमच्या बुद्धीमध्ये 84चे चक्र कसे फिरते, म्हणून तुमचे नाव स्वदर्शन चक्रधारी आहे. विष्णू किंवा लक्ष्मीनारायण स्वदर्शन चक्रधारी नाहीत. त्यांच्यामध्ये हे ज्ञान नसते. आता आत्म्याला हे ज्ञान मिळाले आहे. सृष्टीचे चक्र कसे फिरते. जरी त्रिमूर्ती म्हणतात तरीही शिव दाखवत नाहीत. त्रिमूर्तीचे चित्र खूप पाहिले असतील. त्याच्यामध्ये पहा, सहसा ब्रह्माला दाढी मिशा इत्यादी दाखवतात. परंतु सूक्ष्म वतनमध्ये असे नसते. हे फक्त ब्रह्मालाच दाखवतात. प्रजापिता तर येथेच आहेत ना. हे झाले खूप जुने, सर्वांचे आजोबा. तर हा प्रजापिता ब्रह्माचा सिजरा आहे. बाबा सृष्टीची रचना ब्रह्माद्वारे करतात. तर ब्रह्मा मोठे झाले ना, त्यांना वृद्ध दाखवतात. हे 84 जन्मांचे चक्र आहे. आता तुम्ही या गोष्टींना समजले आहात. हे पण जाणतात की बाबांची तर सर्वच मुलं आहेत. आत्म्यांना शिवपित्याचा परिचय द्यायचा आहे. बाबा म्हणतात, आता भारताचे खूप कल्याण होत आहे. सर्व आत्मे पवित्र बनून मुक्तिधाममध्ये चालले जातील आणि तुम्ही भारताच्या सेवेवरती उपस्थित आहात. सर्व भारत आणि बाकी सारी दुनिया. तुम्ही आता थोडे आहात जे या गोष्टींना समजतात. थोडक्यात समजावले जाते. मुलांनो, मन मनाभव स्वतंत्र बसून ही समजावले जाते. जे काही आहे ते दैवी राजधानी स्थापन करण्यामध्ये सफल करा. बापू गांधी पण काय करत होते? त्यांची पण रामराज्याची इच्छा होती. कसा आश्चर्यकारक खेळ आता तुम्ही साक्षी होऊन, त्रयस्थ होऊन हा खेळ पाहत आहात.
तुम्हाला हसायला येते. कोणत्या गोष्टी कुठे घेऊन गेले आहेत. बाबा म्हणतात, या बेहदच्या वैश्विक नाटकानुसार दुनियेची गती खराब झाली आहे. परत बाबा येऊन सद्गती करतात. तुम्हा मुलांना नशा चढलेला आहे. हे शिवबाबा सर्व विश्वाचे निराकार बापूजी आहेत. ब्रह्मा कोणाचा मुलगा आहे? शिवबाबांचा. शिवबाबा कोणाचा मुलगा आहे? या माता म्हणतात, शिवबाबा आमचा मुलगा आहे. हा शिवबाबांचा खेळपान आहे. बाकी ध्यान, साक्षात्कार इत्यादीमध्ये मायेची खूप प्रवेशता होते. काहीजण म्हणतात, आमच्यामध्ये शिवबाबा येतात. शिवबाबा असे सांगतात, ही सर्व भूताची प्रवेशता आहे. तुम्हा मुलांना खूप खबरदार राहायचे आहे. हा भूताचा आजार असा आहे जे दोन्ही जहांपासून उडवून टाकतो. हा विचार कधीच यायला नको की मला साक्षात्कार व्हावा. हे सर्व भक्तीचे विचार आहेत. ज्ञानमार्गाला चांगल्या प्रकारे समजायचे आहे. माया अनेक प्रकारे धोका देते. साक्षात्कार इत्यादीने काहीच फायदा होत नाही. बाबा म्हणतात, ब्रह्माद्वारे मी तुमचा साखरपुडा करतो. बाबांचा आदेश आहे, तुम्हाला कोणत्याही देहधारीची आठवण करायची नाही. तुम्ही स्वतःला आत्मा समजून बाबांची आठवण करा. आपल्या कल्याणासाठी बाबांची आठवण करायची आहे. ही तर खूप समजून घेण्याची गोष्ट आहे. बाबांना कोणीही समाचार लिहू शकतात. काही मुलांना इतकी पण समज नाही की बेहदच्या बाबांना आपला समाचार द्यावा. लौकिक पित्याला पण पत्र लिहिले नाही तर त्यांना आराम मिळत नाही. हे पण बेहदचे पिता आहेत. बाबा विचार करतात, महिना दीड महिना पत्र आले नाही तर समजतात कदाचित यांना मायाने खाल्ले असेल. जे अशा पारलौकिक पित्याला पत्र लिहित नाहीत, इतके तर लिहायला पाहिजे. बाबा, आम्ही नेहमी नारायणी नशेमध्ये राहत आहोत. आपण दिलेल्या युक्तीमध्ये आम्ही तत्पर आहोत. तर बाबा समजतील आनंदी आहेत. पत्र लिहित नाहीत तर समजतील आजारी आहेत. आठवणीमध्ये राहत नाहीत तर बाबांना समाचार द्यायला पाहिजे. बाबा, आम्ही अशा प्रकारे सेवा केली. यांना समजावून सांगितले. त्यांच्या बुद्धीमध्ये चांगल्या प्रकारे बसले नाही तर बाबा परत समजावतील की अशा प्रकारे त्यांना समजावून सांगा. भक्तिमार्गामध्ये जे काय करतात काहीच समजत नाही. मुख्य गोष्ट ही आहे की पित्याला जाणत नाहीत. बाबांना न जाणल्यामुळे भारताची दुर्गती झाली आहे. आता बाबा तुम्हा मुलांना समजवतात, मी तुम्हाला सद्गतीमध्ये घेऊन जातो. बाकी सर्वांना मुक्तिधाममध्ये घेऊन जाईल. भारत जीवनमुक्त आहे तर सर्व बाकी मुक्तीमध्ये आहेत. हा बदल बाबांशिवाय कोणी करू शकत नाही. सर्वांचे सद्गती दाता एकच बाबा आहेत. सर्वांची सद्गती जरूर कल्प संगमयुगामध्येच होईल. तुम्ही जाणतात, आम्हा आत्म्यांचा आत्मिक पिता एकच आहे. त्यांचीच आत्मा आठवण करते. तुम्हाला भक्तिमार्गमध्ये 2 पिता आहेत. सतयुगामध्ये तर एकच पिता आहे आणि संगमयुगामध्ये 3 पिता आहेत. प्रजापिता ब्रह्मा पण पिताच झाले ना. शिवबाबा पण पिता आहेत. ते सर्व आत्म्यांचे पिता आहेत. त्यांच्याद्वारेच
वारसा घ्यायचा आहे. त्यांची आठवण केल्यामुळे विकर्म विनाश होतील. ब्रह्माची आठवण केल्यामुळे विकर्म विनाश होणार नाहीत. म्हणून शिवबाबांची आठवण करायची आहे. आम्ही त्यांचे बनलो आहोत, हे खरेखुरे वास्तव ज्ञान आहे. आत्मिक पित्याचे आत्मिक पित्या मुलांप्रती. बाकी सर्व देह अभिमानी आहेत. देह अभिमानी पतित मनुष्य जे कर्तव्य करतात ते पण पतितच करतात. दानपुण्य इत्यादी पण जे पण करतात ते सर्व पतितच बनवतात. रावण राज्यामध्ये हे होतच राहते. आता बाबा येऊन हुकूम देतात की मुलांनो, खबरदार रहा, विकारामध्ये जाऊ नका. कामविकारावरती विजय मिळवायचा आहे. मायेची वादळं इत्यादी खूप येतील. यांच्यामध्ये कमजोर बनायचे नाही. मायाचे इतके विकल्प येतील जे अज्ञान काळामध्ये पण आले नसतील. असे पण विकल्प येतात. असे म्हणतात, भक्ती मार्गामध्ये तर खूप आनंदी राहत होतो. आता तुमची आठवण करू इच्छितो तरी करू शकत नाही. बिंदूची आठवण येत नाही. मोठी गोष्ट असेल तर आठवण करू शकतो. बाबा म्हणतात, तुम्ही शिवबाबा म्हणून आठवण करा. या जुन्या दुनियेला विसरा. तुम्ही शांतीधामची आठवण करा. फक्त शांतीधामची आठवण करायची नाही. बाबांच्या आठवणीद्वारेच विकर्म विनाश होतील. आत्म्याचे गोड शिवबाबांशी प्रेम पाहिजे. अर्ध्या कल्पाचे ते साजन आहेत. आत्मा म्हणते, आम्ही अर्ध्या कल्पापासून आपणास विसरलो आहोत. येथे ब्राह्मणी ज्यांना घेऊन येतात तर खूप खबरदारी, निश्चयबुद्धी असणाऱ्यांनाच घेऊन यायचे आहे. जर येथे येऊन परत कोणी पतित बनले तर ब्राह्मणीला दंड पडेल. म्हणून ब्राह्मणीवरती खूप जबाबदारी आहे. बाबांनी हा रथ घेतला आहे. सर्व गोष्टींचा अनुभवी आहेत. येथे तर खराब गोष्टी नसतात. आपसामध्ये खेळणे, हसणे, गोष्टी करणे यासाठी काही मना नाही. बाकी थोडे पण कोणत्या आत्म्याप्रती स्नेह ठेवाल तर तो जास्तच वाढत जाईल. त्यांची आठवण येत राहील. म्हणून अनासक्त बनायचे आहे. आता तुम्ही घरामध्ये बसले आहात की सतयुगामध्ये बसले आहात? घरामध्ये बसले आहात. बाबा मुलांना घरामध्ये शिकवतात. तुम्हा सर्वांचे मधुबन हे घर आहे. जेव्हा बाहेरचे येतात तर असे म्हणणार नाहीत. येथे तर खूप चांगला नशा राहतो. देह अभिमानापासून मुक्त बनायचे आहे. देही अभिमानी बनाल तर जातपातीचा भेदभाव सर्व निघून जाईल. जुनी दुनिया तमोप्रधान आहे. यामध्ये भेदभाव आणखीन वाढत जात आहेत. अगोदर इंग्रजांचे शासन होते. त्यावेळेस भाषांची खिटपीट नव्हती. आता तर रात्रंदिवस फूट वाढतच जात आहे. सतयुगामध्ये तर एकच भाषा असेल. कोणताही भेदभाव नसेल. अच्छा, गोड गोड फार वर्षानंतर भेटलेल्या मुलांप्रती मातपिता बापदादांची प्रेमपूर्वक आठवण आणि सुप्रभात. आत्मिक पित्याचा आत्मिक मुलांना नमस्ते. आम्हा मुलांचा पण मातपिता बापदादांना प्रेमपूर्वक आठवण आणि नमस्ते. धारणेसाठी मुख्य सारांश. फर्स्ट पॉईंट आहे, कोणत्याही देहधारीची आठवण यायला नको. यासाठी कोणाशीही प्रेम करायचे नाही. यामध्ये पण
अनासक्त बनायचे आहे. खूप खबरदारी घ्यायची आहे. मायेच्या विघ्नाला घाबरायचे नाही. विजयी बनायचे आहे. सेकंड पॉईंट, ध्यान दीदार म्हणजे साक्षात्कारांमध्ये मायेची खूप प्रवेशता होती. म्हणून या भूताच्या प्रवेशतेपासून स्वतःला सुरक्षित करायचे आहे. बाबांना आपला सर्व खराखुरा समाचार द्यायचा आहे. बाबांनी वरदान दिला, शक्ती स्वरूपाच्या स्मृतीद्वारे पतित संस्कारांचा नाश करणारे काली रूप भव. शक्ती स्वरूपाच्या स्मृतीद्वारे पतित संस्कारांचा नाश करणारे काली रूप भव. नेहमी आपले हेच स्वरूप स्मृतीमध्ये ठेवा की आम्ही सर्व शस्त्रधारी शक्ती आहोत. मज पतित पावनीवरती कोणत्याही पतित आत्म्याची नजर किंवा सावली पण पडू शकत नाही. पतित आत्म्यांचे पतित संकल्प पण चालू शकत नाहीत. असे आपले शक्तिशाली ब्रेक पाहिजे. जर कोणत्या पतित आत्म्याचा प्रभाव पडतो त्याचा अर्थ आहे की ते प्रभावशाली नाहीत. जे स्वतः संघारी आहेत तर ते कधी कोणाचे शिकार बनू शकत नाहीत. तर असे काली रूप म्हणजे कोणीही तुमच्या समोर असे संकल्प करतील तर त्यांचे संकल्प नष्ट होतील. स्लोगन आहे, श्रेष्ठ रूपाच्या इच्छेचे स्वरूप नाव, मान आणि शान आहे. यापासून अनासक्त बना. श्रेष्ठ रूपाच्या इच्छेचे स्वरूप नाव, मान आणि शान आहे. यापासून अनासक्त बना. अच्छा, ओम शांती.